माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या गोष्टी इतक्या सुरळीत कशा चालतात? यामागे काही अदृश्य नियम आहेत. आज आपण त्याच नियमांबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच क्वालिटी स्टँडर्ड्स किंवा सोप्या भाषेत गुणवत्ता मानके. चला, या प्रवासाची सुरुवात एका कल्पनेने करूया. जरा डोळे मिटून विचार करा की जगात कोणतेही नियम नाहीत, कोणतेही स्टँडर्ड्स नाहीत. कसं असेल ते जग? किती गोंधळ असेल, नाही का? आपण रोजच्या आयुष्यात या गोष्टी इतक्या सहजतेने वापरतो की त्यामागे किती विचार आहे हे लक्षातही येत नाही. एका ब्रँडचा चार्जर दुसऱ्याच्या फोनला सहज लागतो. हे काही जादू नाहीये, तर हे आहे एका विचारपूर्वक बनवलेल्या प्रणालीचं फळ. आणि ही प्रणाली चालते ठरवलेल्या नियमांवर, म्हणजेच स्टँडर्ड्सवर. फरक तर बघा किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे पूर्ण गोंधळ आणि असुरक्षितता, आणि दुसऱ्या बाजूला आहे सुव्यवस्था आणि विश्वास. खरं तर याच मानकांमुळे आपलं जग इतकं सुरक्षित आणि एकमेकांशी जोडलेलं आहे. हेच ते नियम आहेत जे जागतिक व्यापाराचा पाया आहेत आणि आपलं आयुष्य सोपं करतात. तर मग या संभाव्य गोंधळावर मात कशी केली जाते, याचं उत्तर दडलंय दोन महत्त्वाच्या संकल्पनांमध्ये. एक आहे स्पेसिफिकेशन आणि दुसरं आहे स्टँडर्ड. चला जरा खोलात जाऊन पाहूया की हे नियम नक्की बनतात कसे आणि काम कसे करतात. तर सगळी सुरुवात होते स्पेसिफिकेशनपासून. आता स्पेसिफिकेशन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही खरेदीदाराने दिलेली मागणीची यादी आहे. समजा एका कार कंपनीला अगदी विशिष्ट आकाराचे नटबोर्ड हवे आहेत. मग ती कंपनी पुरवठादाराला एक डॉक्युमेंट देईल, ज्यात त्या नटबोर्डचा अचूक माप, ते कोणत्या मटेरियलचं हवंय आणि बाकीचे सगळे तपशील दिलेले असतील. यालाच म्हणतात स्पेसिफिकेशन. बरं, आता स्पेसिफिकेशन तर कळलं, पण याच्या पुढची आणि अधिक व्यापक गोष्ट म्हणजे क्वालिटी स्टँडर्ड. हा नियम फक्त एका खरेदीदारापुरता किंवा एका उत्पादनापुरता मर्यादित नसतो. उलट हा एक असा दस्तऐवज आहे जो संपूर्ण उद्योगाला लागू होऊ शकतो. तो हे सुनिश्चित करतो की बाजारातली सर्व उत्पादनं आणि प्रक्रिया एका ठरलेल्या गुणवत्तेच्या पातळीवर आहेत, आणि यामुळेच आपल्याला विश्वासार्हता मिळते. म्हणजे थोडक्यात काय, तर स्टँडर्ड्स म्हणजे व्यवसायाची एक कॉमन लँग्वेज, एक सामायिक भाषा. ही अशी भाषा आहे जी उत्पादक, ग्राहक आणि पुरवठादार या सगळ्यांना समजते. आणि याच भाषेमुळे, याच समान नियमांमुळे जगभरात विश्वास ठेवून व्यापार करणं शक्य होतं. ठीक आहे, नियम तर समजलेत. पण एक प्रश्न उरतोच. कंपन्या हे स्टँडर्ड्स का स्वीकारतात? यामागे काहीतरी ठोस कारणं असणारच ना, बरोबर? हो, आणि ही कारणं म्हणजे गुणवत्तेची मुख्य तत्त्वं आहेत. याची बरीच कारणं आहेत. अर्थात सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ग्राहकांचं समाधान आणि उत्पादनांची सुरक्षितता. यासोबतच अनेक कायदेशीर नियमांचं पालन करणंही गरजेचं असतं. पण एवढंच नाही, कंपन्या आपल्या अंतर्गत प्रक्रिया सुधारण्यासाठी, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीतही आपलं उत्पादन टिकावं यासाठी स्टँडर्ड्सचा आधार घेतात. आता इथे एक गंमत आहे, माहिती आहे का? बहुतेक गुणवत्ता मानके ही कायद्याने बंधनकारक नसतात, ती ऐच्छिक असतात. पण इथे एक पण आहे. बाजारात टिकून राहायचं असेल किंवा मोठ्या कंपन्यांसोबत काम करायचं असेल तर हीच ऐच्छिक गोष्ट एक प्रकारे अनिवार्य होऊन जाते. हा जणू काही व्यवसायातला एक अलिखित नियमच आहे. बरं, आत्तापर्यंत आपण बरीच थ्योरी पाहिली. आता वेळ आहे काही प्रत्यक्ष उदाहरणांवर नजर टाकायची. म्हणजे हे स्टँडर्ड्स प्रत्यक्षात कसे दिसतात आणि कसे काम करतात हे आणखी स्पष्ट होईल. इथे बघा, ही काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मानके आहेत. यातलं ISO 9001 हे नाव कदाचित आपण ऐकलं असेल. हे उत्तम ग्राहक सेवा आणि गुणवत्ता व्यवस्थापनासाठी ओळखलं जातं. किंवा ISO 22000 हे मानक आपण जे अन्न खातो त्याच्या सुरक्षेची हमी देतं. इतकंच नाही तर पर्यावरण व्यवस्थापनासाठी ISO 14001 सारखी मानके आहेत, जी कंपन्यांना पर्यावरणाप्रती अधिक जबाबदार बनवतात. तर मग हे सगळं समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण या मानकांचा थेट परिणाम फक्त कंपन्यांवर नाही, तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या रोजच्या जीवनावर होतो. चला पाहूया कसा. याचे फायदे दोन पातळ्यांवर दिसतात. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ही मानके म्हणजे व्यापारातले अडथळे दूर करण्याचे एक साधन आहे. त्यामुळे एका देशात बनवलेली वस्तू दुसऱ्या देशात सहज वापरता येते. आणि आपल्यासारख्या ग्राहकांसाठी
आपल्यासाठी ही मानके म्हणजे सुरक्षिततेची आणि सुसंगततेची हमी. यामुळेच आपलं आयुष्य सोपं होतं आणि जगभरातले उत्तम पर्याय आपल्याला मिळतात. म्हणून या सगळ्या चर्चेचा सार काय? तर मानके म्हणजे विश्वास, सुरक्षितता आणि सुसंगतता. हेच ते छुपे नियम आहेत जे आपल्या या आधुनिक गुंतागुंतीच्या जगाला एका अदृश्य धाग्याने बांधून ठेवतात आणि ते सुरळीतपणे चालवतात. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आज जसं ISO मानकांनी आपलं जग घडवलं आहे, तसंच भविष्यात काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा प्रायव्हसी किंवा अगदी स्पेस ट्रॅव्हलसाठी कोणती नवी मानके तयार होतील? आपल्या पुढच्या पिढीचं जग कोणत्या नव्या छुपे नियमांवर चालेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?